मला या निमित्ताने एक मटकरी साहेबांना आठवण सांगायची आहे. मग आमचे धैर्यशील मान्य म्हणाले आम्ही आधी राष्ट्रवादी पक्षात होतो, पवार साहेबांच्या बरोबर आम्ही काम केले, माझ्या वडिलांनी काम केले आणि आज पवार साहेबांची सभा झाली. मला पवार साहेबांची आज आठवण होती. त्यांचे काही गोष्टी आम्ही ऐकतो. या कागल तालुक्यामध्ये, या मुरगुडला असेल, या कागलला असेल, अनेक वेळा पवार साहेबांनी सांगितलंय या कागल तालुक्यामध्ये ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी राजा विरुद्ध प्रजा ज्यावेळी होते त्यावेळी ही जनता प्रजेच्या बाजूने निर्णय देते. हा संदेश त्यावेळीपासून अजून आम्ही लक्षात ठेवला आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये पवार साहेब म्हणाले मला जे सोडून गेले ते कधी राजकारणामध्ये केलेले नाहीत. कदाचित कोल्हापूर जिल्ह्याचे इतिहास पवार साहेब विसरले का काय मला समजत नाही. 2009 साली माझे वडील अपक्ष या जिल्ह्यातून उभा राहिले. पवार साहेबांच्या पासून बाजू झाले होते आणि मोठ्या मताधिक्याने विजय झाले. त्याच पद्धतीचा विजय या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेबांच्या निमित्तानं होणार आहे आणि म्हणून लहान तोंडी मोठा घास असेल पण कदाचित पवार साहेब इतिहास विसरले असेल म्हणून मी हा उल्लेख केला. आम्ही या कागल तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये काम करत असताना जवळ 7,000 कोटीची कामं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झाली. या मुरगुड नगरीमध्ये जवळ 80 कोटी रुपयाची कामं आम्ही करू शकलो. आणि हा विकास कामांचा गाडा पुढच्या काळामध्ये सुद्धा अखंडपणे चालावा या भूमिकेतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि RPI या सर्व पक्षाचे कार्यकर्ते मनापासून राबतायत. आणि म्हणून कागल तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला मला या मुरगुड गावातून 1800 मताचं लीड होतं ते शिवधनुष्य आता आमच्या कार्यकर्त्यांनी उचललेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे ज्या लोकसभेला मला संजय मंडलिकांना 1800 मताचं लीड आम्ही या गावात दिलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा एक मत जास्त या निवडणुकीला आपल्याला मतदान देतील. या पद्धतीनं या गावचे लोक आपल्याला मतदान करतील आणि प्रचंड अशा मताधिक्यानं पुन्हा एकदा आपण 6व्यांदा आमदार म्हणून या निवडणुकीमध्ये विजयी व्हाल त्याला ठाम विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. या मुरगुड नगरीमध्ये अनेक विकासाची कामं आपण केली, पुढच्या काळामध्ये सुद्धा करायची आहेत. पण हे करत असताना हा कागल तालुका हा छत्रपती शाहू महाराजांचा तालुका आहे आणि म्हणून त्याचा जन्म या तालुक्यामध्ये झाला आणि त्याचे पूर्वगामी विचार हे मनामध्ये आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी या जिल्ह्यामध्ये धरणं उभारली, उद्योगधंदे उभारले. पण सगळ्यात मोठं काम जर काय केलं असेल प्रत्येक घराघरामध्ये शाहू विचाराचा माणूस त्यांनी निर्माण केला आणि म्हणजे या कागल तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये शाहू विचाराचा माणूस आहे आणि मग हा शाहू विचाराचा माणूस या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकद आपल्या मागे उभा करेल एवढंच मुरगुडवासियांच्या वतीनं आपल्याला अभिवचन देतो. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण निवडून आल्यानंतर मुरगुड नगरीकडे अधिक लक्ष द्यावं एवढी विनंती करतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.